हॅलो नमस्कार, मी पायल. आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आता लवकरच गौरी गणपती येणार आहेत आणि ते यायची म्हटलं की आपली तयारी चालू करतो आपण 15 दिवस अगोदर. आणि आता तुम्हाला मी दाखवते की तुळशी बागेमध्ये काय काय वेगवेगळं आलं आहे, त्याचे रेट कसे आहेत, कुठे स्वस्त मिळेल, कुठे महाग मिळेल, याबद्दल मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि कुठलं किती छान दिसतं हे आता दुकानात घेतलं ना, तुम्हाला त्यापेक्षा जे भाव आहेत ते जरा तुम्हाला जास्त वाटतात, पण तेच तुम्ही स्टॉलवर घेतले ना तर क्वालिटीमध्ये एवढा काही फरक पडत नाही, पण इतके स्वस्त असतात. तर आता ह्याच माळा घ्या, 100 रुपयाला 2 मिळतात कुठे, आणि ह्याच जर दुकानात घ्यायला गेलं तर ते 100 रुपयाला मिळते. असं याचे रेट आहे, पण इतके छान दिसायला दिसतात. आणि गणपतीचे हार तर इतके महाग आहेत, ते 100, 200, 300 असेच आहेत, पण ते स्टॉलवर घेतले तर तुम्हाला स्वस्त मिळतात. आता हे मी तुम्हाला दाखवते ते हार जरा थोडे स्वस्त आहेत. आणि तुम्हाला त्यानंतर मी नथा दाखवते. आता गौरीला नथा खूप लागतात आणि नथा 300 रुपये जोडी, आणि देताना आहे ना ते स्वस्त करून देतात, 150 पर्यंत जोडी. कुठे कुठे तर आहे ना 100 रुपयाला 2 येतात. तर आता हे या स्टॉलवर आहे ना, तुम्ही बार्गेनिंग कशी करता त्याच्यावरही डिपेंड आहे. ते सांगताना कुठे कुठे आहे ना त्यांची फिक्स प्राइस असतात. दुकानात तुम्ही गेले तर त्यांची फिक्स रेट त्यांनी ठेवले आहेत, पण ते स्टॉलवर गेले ना तुम्ही बार्गेनिंग करू शकतात आणि त्याच्यानुसार घेऊ शकता. आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची थोडे जे मी माहिती करून घेतली त्याची तुम्हाला सांगते. आता कोल्हापुरी साज आपल्याला 400 रुपये जोडीपर्यंत मिळतो. जर तुम्ही जास्तच बार्गेनिंग करत असाल तर ते 300 पर्यंतही देतात छोटावाला, आणि मोठावाला 500 रुपये जोडी असं त्याचा भाव आहे. आणि खूप छान दिसतात घातल्यानंतर. आणि त्यातील एक घेतला आहे मी. तर गर्दी म्हणलं, तुळशीबाग म्हणलं की गर्दी असणारच, ते काय विशेष असणार आहे. आणि या दुकानात ही आहे ना खूप छान होते, पण तिथेही रेट जास्त आहेत. आणि आता गौरी गणपतीच्या दागिन्याबरोबरच आहे ना आपल्याला दुसऱ्या गोष्टीही लागतात, आणि या दुकानात सगळे फिक्स रेट होते, पण स्वस्त होते. म्हणजे बाहेर जे लावले आहेत ना सांगतात ते त्याच्यापेक्षा थोडेसे कमी देतात ते, पण चांगले आहेत. आणि खूप व्हरायटी होती. आपल्याला गौरी गणपतीला सजावटीसाठीही काही काही गोष्टी लागतात, त्याही होतात. ते मला छान वाटलं या दुकानामधले. आणि हे पॉट मला खूप छान वाटलं. आणि तुळशीबागेत गेलं आणि गणपतीचं दर्शन केलं नाही असं तर काही होणारच नाही. आणि इथल्या गणपतीचं दर्शन केल्यावर इतकं मनाला प्रसन्न वाटतं. आणि आता गणपती येणार आहेत तर इतकं छान कलरिंग केलं आहे, तर ते बघायला असं डोळ्याला इतकं छान वाटत होतं. आणि आता तुम्हाला मी दाखवते. पुढच्या साईडचे सगळे 500ला जोडी आहेत, आणि जे जास्त भरीव आहेत ते 1000 रुपये जोडी आहेत, आणि कमी करून ते 800 पर्यंत देतात. आणि गौरी गणपतीच्या बॉड्याही आल्या आहेत. बॉड्याची किंमत 10,000 पासून 20,000 पर्यंत आहे. आणि याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तुम्हाला प्युअर फायबरची घ्यायची म्हटलं तर ती 20,000 पर्यंत जाते. आणि त्याच्यामध्ये जर जास्त कमी क्वालिटीमध्ये आपल्याला हे पाहिजे असेल ना तर ती 10,000 पासून सुरुवात होते. ते 10,000 ला देत नाहीत, पण 11 आपण बार्गेनिंग केल्यावर देतात. ते अशी किंमत ते 15,000 16,000 सांगतात. तर इथं गौरी पण आहेत. गौरीची किंमत 500 पासून 3,000 पर्यंत आहेत पेनच्या, आणि सांगताना ते 6,000 सांगतात, पण द्यायची किंमत 3,000 असते. तर या गौरी आहेत, यांची किंमत ते सांगताना 4,000 सांगतात, पण बार्गेनिंग करून आणि ते त्याची ओरिजिनल किंमत मी सगळीकडे बघून ते 3,000 पर्यंत मिळून जातात. तर इथं बॉडी मी दाखवते. कुठल्या कुठल्या दुकानामध्ये वेगवेगळ्या बॉड्या आहेत आणि त्यांची रचना वेगवेगळी आहे, वजनात मध्ये फरक पडतो. आणि सिंपल असतात त्या 500-600 पासून आपल्याला मिळतात, पण पेनच्या अमरावती पॅटर्नच्या आहेत त्या 3,000च्या पुढेच जातात. तर त्यांना तसं मागणी आहे, त्यामुळं त्यांना आणि दिसायलाही खूप छान दिसतात. आता त्याच्यामध्ये खळी पडणारी आणि आता आहे ना दात दिसतात अशीही गौरी आली आहे, तीही छान दिसते. आणि गौरी म्हटलं की इतकी खरेदी. आणि पुण्यामधील बऱ्यापैकी लोकांच्या घरी आहे ना दरवर्षी गौरी विसर्जित केली जाते आणि नंतर दुसऱ्या वर्षी घेतली जाते, त्यामुळं ते दरवर्षी गौरी घेतात. त्यामुळं आणि गौरी घेण्यासाठी एवढी गर्दी मी पहिल्यांदाच बघते पुण्यात आल्यापासून. इतकी गर्दी असते गौरी घेण्यासाठी. आणि
गौरी गणपती ह्या सीझनमध्ये आपण तुळशीबागेत जाऊ शकत नाही, इतकी गर्दी असते आणि सजवल्यानंतर गौरी इतके छान दिसते आणि दागिने ही खूप छान आले आहेत आणि वेगवेगळी व्हरायटी ही आहे, आपल्याला जसं पाहिजे तसंही आहे आणि कुठली कुठली दागिने ते इतके छान आहे आणि स्वस्तही आहेत तसेच, पण दागिने घेताना आहे ना आपल्याला बार्गेनिंग करावी लागते। तर आता ही पुढे दाखवलेले आहेत ना हे सगळे 600 रुपये जोडी आहेत, फक्त जे जास्त त्याला लढी आहेत तर ते फक्त 1000 रुपये आणि जे गणपतीचे आहेत ते तेवढे 1000 रुपये जोडी, पण सांगताना ते 1000 रुपये जोडी सांगतात, देताना ते 800 पर्यंत देऊन जातात, एवढं होतं। फक्त आपण व्यवस्थित मागायचं आणि जेवढं कमी मागता येईल तेवढं मागायचं, नंतर त्यांना द्यायचं त्याच किमतीत ते देतात, आपणही त्यांचं आपल्यालाही त्यांचं नको आणि तेही काहीतरी 1 रुपया 2 रुपये त्याच्या मागे त्यांनाही पाहिजे असतात, तर त्यासाठी कमवतात। पण नथा खूप आले आहेत आणि नथामध्ये व्हरायटी आहे आणि 60 रुपये जोडीपासून नथा आहेत, तर तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं। आणि मंगळसूत्रामध्ये तर असं टेम्पल ज्वेलरी म्हणलं तर 1100 रुपये जोडी, म्हणजे 500 रुपयाला एक असंही मिळतं। जर तुम्ही बार्गेनिंग केली तर ते 400 450 पर्यंतही तुम्हाला मिळू शकतं। तर आता मी बघत होते त्याला तर ते 1100 रुपये जोडीपर्यंत दिले। आणि कानातले हे याच्यामध्येही सेल आहेत, सगळे 100 200 बांगड्या 200 रुपयाला मिळतात आणि गौरीच्या बांगड्या मिळतात 50 रुपयाला, त्याही खूप छान आहेत। तर असं आपल्याला तुळशीबागेमध्ये सगळीकडे पाहायला मिळतं। आता याच्यामधील अजून मी काही गोष्टी घेणार आहे, तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल की मी काय काय घेतले आहे दागिन्यामध्ये, तर ते तुम्हाला दाखवते। आणि ठुशी म्हणलं तर आहे ना, ठुशी फक्त 200 रुपयाला आहे आणि पूर्ण गळा भरून मिळते। ही ठुशी मला इतकी आवडली ना, तर खूप छान वाटत होती, पण देताना ते कमी करून देतात, पण सांगताना त्याची किंमत 200 सांगतात, तर आपण मागताना 300 रुपये जोडी मागायची आणि व्यवस्थित देतात ते। आणि आता मी एवढ्या गर्दीमध्ये घेण्याचा विचार करते, तर गर्दी असल्यावरच ते जास्त कमी देत नाहीत, जरा गर्दी कमी असेल तेव्हा देतात। जर तुम्ही संडे सॅटर्डेला गेला तर खूप गर्दी असते आणि गर्दीमध्ये त्यांनाही लक्ष देता येत नाही आणि व्यवस्थित त्यांना भावही करता येत नाही आपल्याला। तर जेव्हा सुट्टीचा दिवस नसेल, म्हणजे ऑफिशियल सुट्टी नसेल, त्या दिवशी आपण खरेदी करायला जावं, तेच बेस्ट राहतं, गर्दीही कमी राहते आणि आपल्याला ज्या वस्तू बघायच्या त्याही मिळतात। आणि हे तुम्हाला दाखवते ते 800 रुपये जोडी शेवट सांगतात ते, तर तेही घातल्यानंतर इतकं छान दिसतं। पण आता खूप गोष्टी अजून आल्या आहेत, त्यामुळं मग कोल्हापुरी साज हे घ्यायला इतकं आवडतं आणि नवीन नवीन प्रकार गळ्यातल्यामध्ये आले